शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव आपल्याबरोबर आहेत. भास्करराव जाधव सर, 6 खासदार फुटतात आहेत, फुटीच्या उंबरठ्यावर आहे. काल ओमराजेंनी आपली राजकीय भूमिका ते संपलं, आता ते जुनं झालं. परंतु धनुष्य अर्थात तुमच्या चिन्हावरती निवडून पुन्हा शिंदेच्या शिवसेना असं आहे की 2019 साली उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन सरकार बनवलं. त्यावेळेला हेच लोक काय म्हणत होते की आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आलात आणि तिकडे गेलात म्हणून शिव्या देत होते. आता माझा खुला प्रश्न आहे, तुम्हाला लाजा वाटत नाही की हे जे निवडून गेलेले खासदार आहेत त्यावेळेला नरेंद्र मोदींचा फोटो होता का? तर तिथं शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा फोटो होता. मग त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा फोटो आणि त्यांची काही मतं मिळालेले खासदार घेताना तुम्हाला लाजा वाटत नव्हत्या काय? लाजा वाटल्या पाहिजेत ना. जनाची नाही मनाची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना. उद्धव साहेबांना तुम्ही जेव्हा एवढ्या पद्धतीनं सातत्यानं अगदी औरंगजेब फॅन्स क्लब, ते राहुल गांधीच्या मांडीवर जाऊन बसलेत, इकडं बसलेत, तिकडं बसलेत, अशा बोलणाऱ्या लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उद्धव साहेबांनी निवडणूक लढवून निवडून आलेले खासदार त्यांना आपल्या पक्षात घेताना आता शुद्ध मराठीत सांगतो, त्यांनी थुंकलेली थुंकी त्यांना चाटावी लागते. एवढंच मी तुम्हाला सांगतो. नीतिमत्ता हरवली नाही का राजकारणातल्या? नीतिमत्तेच्या गोष्टी करतायत. थुंकलेली थुंकी चाटावी लागते त्यांना, हेच त्याचं उत्तर आहे. नीतिमत्ता कोणाकडे आहे? यांच्याकडे नीतिमत्ता आहे. स्वतःच्या मित्राचा विश्वासघात करणं ही त्यांची नीतिमत्ता आहे. आज गोकुळ शिवसेनेबरोबर झालं ते आज एकनाथ शिंदेबरोबर नाशिकला झालंय. कोणाला नीतिमत्तेच्या गोष्टी सांगता? कोणाकडे नीतिमत्ता? ज्यांची आयुष्य याच्यातच गेलं की पहिला संपवा तो मित्राला संपवा, आणि त्याची सुरुवात आज नाशिकमधून विधान परिषद या निवडणुकीमध्ये गोकुळ गुते निवडून येऊन झालेली आहे. तो हा सत्ता संघर्ष सुरू झाला, ह्याला म्हणतात सत्तेतलेच दोन पक्ष नेते आता भांडाभांडीला सुरुवात करतात. अरे तुम्ही सत्ता संघर्ष म्हणता? मला एवढे पत्रकार तुम्ही अंधभक्त एवढे कसे काय सोफिस्टिकेटेड झालात? ह्याला विश्वासघात का म्हणत नाही? मी विश्वासघात म्हणतोय आणि हा सत्ता संघर्ष म्हणताय. तू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यामध्येच ही चढाचोड ते सांगतोय विश्वासघात नाही का? सत्ता संघर्ष कसला? सत्ता संघर्ष विरोधी आणि सत्ताधारी पक्ष याच्यामध्ये ज्या घटना घडतात त्याला सत्ता संघर्ष म्हणतात, याला विश्वासघात म्हणतात. परंतु ही आता एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरांचं एक ट्विट आहे. मिलिंद नार्वेकर तुमच्यावरती टीका करतात आहेत की मानसिक स्थिती बरोबर नाहीये म्हणून तुम्हाला खरं तर विरोधी पक्ष नेतापद दिलं पाहिजे. की मिलिंद नार्वेकर आणि मी खूप चांगले मित्र आहोत. त्यांचे आणि माझे खूप अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांना मी त्या गर्दीमध्ये ज्या प्रसंगानुरूप कोण नार्वेकर बोललो हा शब्द त्यांना लागला. इतके दिवसाची मैत्री असल्यामुळं ते एवढे हळवे असतील, एवढे नाजूक असतील आणि एवढा माझा शब्द ते जिव्हारी लावून घेतील हे मला वाटलं नव्हतं. तो त्यांना शब्द लागला. दुसरा तुमचा मुद्दा त्यांनी ट्विट केलं त्याचा फायदा मलाच होणार आहे. कारण त्यांचे अनेक पक्षातल्या लोकांशी काय संबंध आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. आणि त्या संबंधाखातर त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान केलंय की भास्कर जाधवांना लवकरच विरोधी पक्ष नेता करा. उद्धव साहेबांनी पत्र दिलंय, त्यामुळे लवकरच विरोधी पक्ष नेता करा. याचा अर्थ मिलिंद नार्वेकर माझे विरोधक आहेत का? पण तुमच्या पक्षातले ते विभीषण आहेत का? विरोधात आहेत का? ते माझ्या बाजूलाच आहेत. तुमच्या पक्षातले ते विभीषण मग राहिला प्रश्न की मी एखादा शब्द बोललो आणि त्यांना लागला असेल तर ते माझे मित्र आहेत. तुमच्या पक्षातले विभीषण आहेत का? तर आपण पाहिलं तर शेवटच्या प्रश्नाला उत्तर देणं जे आहे ते भास्करराव जाधव यांनी टाळलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. माझा शब्द जो आहे तो मिलिंद नार्वेकरांना लागला त्यामुळे त्यांनी हे ट्विट केलंय, अशा पद्धतीचं मत जे आहे ते भास्करराव जाधव यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनचं अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.